मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी भेट घेतली। वर्षा निवासांनी दोघांची भेट झाली। आग्रा येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात यावेळी चर्चा झालेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स्ट्रा पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। आज मुंबईतील माझ्या वर्षा निवासस्थानी उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्याशी भेट झाली। आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठीची जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। हे सांगताना मला आनंद होत आहे, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही उपाध्यायजी यांनी मला दिली असं देखील फडणवीसांनी म्हटलं। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकार संयुक्तपणे पुढे पावलं उचलतील असं देखील माहिती आता सध्या फडणवीसांनी दिलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे त्यांचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत असं देखील गोरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे पुढची निवडणूक डिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील अशी टीका देखील यावेळेला जयकुमार गोरेंनी केली। उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत। कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित डिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल।